नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। वांग्याची भाजी म्हटलं की बऱ्याच जणांच्या आवडीची ही भाजी असते, पण ती करत असताना वांगी छान शिजली जात नाही किंवा ती कडवट लागतात। तर असं आपण न होऊ देता तीच वांग्याची भाजी चटपटीत अशी तयार करू शकतो। काही महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर ती भाजी खूप चविष्ट अशी तयार होते। तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा मी काटेरी वांगे घेतलेली आहेत। आता लसूण, आलं आणि हिरवी मिरची व त्यात कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे। छान त्याचा ठेचा करून घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून त्याची भरड करून घेतलेली आहे। 1 चमचा गरम मसाला, हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरं, मोहरी घेतलेली आहे, अर्धा लिंबू आणि चवीप्रमाणे मीठ, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। आता आपण ही वांगी पाहू शकता तुम्ही सुरुवातीलाच याची देठं आपण वांगी निवडताना छान हिरवीगार असली पाहिजे आणि आता वांगी घेताना ती छान अशी दाबून पाहायची, त्यामुळे वांगी छान अशी शिजली जातात आणि त्यामध्ये बियाचं प्रमाण जे असतं ते कमी असतं। याची वांगी जी आहेत त्याचे काटे चाकूने मी पूर्ण काढून घेतलेली आहेत आणि त्या वांग्यांना आता छान असा काप देऊन घ्यायचा आणि पाहायचं वांगी किडकी तर नाहीत ना, कारण बऱ्याचदा वांगी बाहेरून जरी किडकी नसली तरी ती आतून किडलेली असतात, तर ती चेक करून घ्यायची। आता ही पूर्ण वांगी जी आहेत त्यांना मी काप देऊन घेतलेला आहे आणि आता काप दिल्यानंतर ही वांगी आपल्याला धुवायची अजिबात नाहीत। आता जे आपण शेंगदाण्याचं भरड करून घेतलेली होती ते शेंगदाण्याचं कूट किंवा भरड आता एका भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। जास्त बारीक नाही किंवा अतिशय जाडसुद्धा आपल्याला हे ठेवायचं नाही। अतिशय बारीक जर केलं तर पूर्ण भाजीचं जे सारण आहे ते चिकटसर होऊ शकतं। आता जे आपण गरम मसाला घेतलेला आहे किंवा इतर साहित्य ते पूर्ण यामध्ये आपल्याला घालायचं आहे। हळद, धनेपूड आणि आता यामध्ये जिरं आपण साबुतच जिरं यामध्ये घातलेलं आहे। जे आपण ठेचा करून घेतलेला होता, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर तो सुद्धा घालून घेतलेला आहे। चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा एवढं तेल घातलेलं आहे। तुम्ही तेलाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता आणि लिंबू घेतलेलं होतं अर्ध, त्याचा मी रस काढून घेतलेला आहे, कारण लिंबूच्या रसामुळे वांग्याला खूप छान चव येते। तुम्ही जरूर यामध्ये लिंबूचा रस घाला किंवा आमचूर पावडरसुद्धा घातली तरी चालेल। बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घेतली आणि हाताने छान एकजीव असं करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीचं हे आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण जे वांगे काप देऊन ठेवलेले होते, तर आता ते वांगे छान आता त्यामध्ये सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि छान दाब देऊन आपल्याला हे सारण भरायचं आहे, कारण आपण पूर्ण वांग्यांना ते सारण आतपर्यंत जायला पाहिजे आणि खाताना पूर्ण वांग्यांना सारण लागलं पाहिजे। तर अशा पद्धतीने पूर्ण सारण मी भरून घेणार आहे यामध्ये आणि वांगी आपण छान आता हे शिजून घेणार आहोत आणि वांगी ही भाजी खारं वांगं करताना वांगी चांगल्या प्रकारे शिजल्या गेली पाहिजे, तेव्हाच भाजीची चव चांगली त्यामध्ये उतरणार आहे। तर आता वांग्यांमध्ये सारण भरून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे। आता मोहरी टाकल्यानंतर मोहरी छान फुटू दिली आणि त्यामध्ये ही वांगी पूर्ण टाकून घ्यायची आहेत आपल्याला आणि आपण यामध्ये दुसरा तेलामध्ये कुठलाच मसाला वापरलेला नाही, नुसतं मोहरी घातलेली आहे आणि जे आपलं राहिलेलं सारण होतं ते सारणसुद्धा वांग्याबरोबर आपण यामध्ये घालून घेणार आहोत, कारण पाणी टाकल्यानंतर या सारणाचीच आपल्या भाजीला ग्रेव्ही तयार होणार आहे। आता यामध्ये आपण सारण घातल्यानंतर आपल्याला थोडंसं असं फक्त परतून घ्यायचं आहे, कारण सारण पूर्ण तेलात जायला पाहिजे आणि आता यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहे। तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ हवी आहे तितकं पाणी यामध्ये घालायचं आहे, जास्तही नाही घालायचं पाणी, कारण थोडी अशी पातळशी ग्रेव्ही असली तर ती भाजी चांगली लागत नाही खायला एवढी। आता यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि थोडं परत एकदा मीठ घालून घेतलं, कारण आपण यामध्ये पाणी टाकल्यामुळे। झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनिटं लो फ्लेमवर छान अशी ही भाजी बघा मी शिजू दिलेली आहे आणि शिजल्यानंतरच तुम्हाला ही दाखवलेली आहे। तर पहा चाकूने मी तुम्हाला दाखवत आहे, भाजी छान अशी आपली शिजल्या गेलेली आहे आणि ग्रेव्हीसुद्धा पाहू शकता छान अशी घट्ट झालेली आहे। अगदी चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी फारच कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होते। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।